नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। आज आपण बनवतोय आलू पालक रेसिपी। तर इथे मी हिरव्या मिरच्या, कांदा, टोमॅटो आणि पालक घेतलेली आहे। पालक घेतलेली आहे, टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि मुगाची डाळ थोडंसं पाणी घालून आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया। पालक शिजवून घेतल्यानंतर आपल्याला स्मॅशरने हे पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे। थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून पुन्हा एकदा स्मॅश करून घ्यायचं आहे। तर आता फोडणी देऊया। तेल घातलेलं आहे, जिरे घालायचे आहेत, कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा परतून झाला की इथे लसूण, खोबरं, कोथिंबीर, अद्रक हे बारीक करून घातलेलं आहे। नंतर इथे लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, थोडासा गरम मसाला व थोडीशी हळद हे सर्व मिश्रण आपण परतून घेऊया। नंतर इथे मी उकडून घेतलेला बटाटा घातलेला आहे। बटाट्याच्या फोडी नंतर सर्व परतून झाल्यानंतर इथे आपण स्मॅश केलेली भाजी घालायची आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। कसुरी मेथी आवडीप्रमाणे घालायची आहे। तर 2 ते 3 मिनिटे आपल्याला छान भाजी उकळून घ्यायची आहे। भाजी शिजल्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची आहे। आता आपण गरमागरम भाजी सर्व करूया। तयार आहे आपली मस्त गरम